दिदे केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये. तैसे बज नको करू कमलापती, देया संगती सज्जनाची. तिने पाचेरिले इनबा म्हणून, हेरुपडे आन झाली आता. तुका म्हणे एर एराजे विछिन्न, तेथे वाडे शीन सुखापोटी. बावली हा संत तुकोबारायांचा 4 चरणांचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी संगती कशी असावी, संसारी व्यक्तीलाच नाही तर पारमार्थिक व्यक्तीला सुद्धा संगत कोणाची असावी हे सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी एक वेगळं उदाहरण त्यांनी घेतलेलं आहे. या अभंगामध्ये संत तुकोबा म्हणतात, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाची उत्तर एका नाही. अशी स्त्री जिला फक्त कर्नाटकी भाषाच समजते, कर्नाटकी भाषेच येते, आणि असा एक पुरुष की ज्याला फक्त मराठा म्हणजे फक्त मराठी बोलता येते, मराठी सोडून इतर भाषा येत नाही किंवा कर्नाटकी येत नाही, यांनी परस्पराशी विवाह केला, लग्न केलं. आता काय होणार आहे? एकाचं उत्तर दुसऱ्याला नक्कीच समजणार आहे, एकाची उत्तर एका नाही. एक काय प्रश्न विचारतो, दुसरा काय म्हणतो, कोणाचा काही ताळमेळ बसणार नाही. एकाचं उत्तर एकाला समजणार नाही, एकाचं म्हणणं दुसऱ्याला समजणार नाही. आणि संत तुकोबारायांना हेच म्हणायचं आहे की एकमेकांचं समजलं पाहिजे, एकमेकांना. त्यासाठीच त्यांनी अभंग केलेला आहे. आता समजा कानडी स्त्री आहे, हिने अतिशय चांगला एक दागिना आणला आणि तिचे जे पती आहेत ते झोपलेले आहेत, डोळे मिटलेले आहेत. आता ही येते आणि त्यांना म्हणते, कन्नम्मू तेरी, कन्नम्मू तेरी. आता हा अर्धवट जागे असतो, अर्धवट झोपेत असतो. याला वाटते हिला काहीतरी आपल्याला शिवी दिली, कन्नम्मू तेरी काय म्हणून राहिली, कन्नम्मू. आता हिला म्हणायचं असते की डोळे उघडा. कन्नम्मू तेरी म्हणजे कानडीमध्ये आपल्या मराठीत अर्थ पाहिला तर डोळे उघडा. हे असं ते होऊ शकते. एकाचं म्हणणं दुसऱ्याला समजत नाही, एकाचं उत्तर दुसऱ्याला येत नाही. तैसे बज नको करू कमलापती, हे देवाधिदेवा विष्णू विठ्ठला पांडुरंगा, तसं माझ्यासोबत होऊ देऊ नको. देई या संगती सज्जनांची, मला संगती दे, परंतु कोणाची? सज्जनांची संगत दे. दुर्जनाची संगत देऊ नको, संतांची संगत मला दे. आमचं एकमेकांना समजेल, फक्त माझं त्यांना समजेल असं नाही, त्यांचं सुद्धा मला समजलं पाहिजे. आणि फक्त भाषा समजून महत्वाचं नाही. तुकोबारायांना फक्त भाषा समजली पाहिजे हे म्हणायचं नाही, तर एकमेकांची मनं एकमेकांना समजली पाहिजे, एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे, हे संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. त्याचा ताळमेळ जो आहे तो ताळमेळ बसला पाहिजे, असं तुकोबारायांना या ठिकाणी म्हणायचं आहे. आता पुढे काय म्हणतात महाराज पहा, तिने पाचिरिले इलबा म्हणून, तिने पाचिरिले इलबा म्हणून, येरुपडे आलं झाली आता. आता झालं काय, या कन्नड स्त्रीनं याला आवाज दिला, बोलावलं, काय म्हणून तर इलबा. आता कन्नडमध्ये इलबा कशाला म्हणतात तर इकडे या, हिला म्हटलं इलबा. आता आपल्या मराठीत याला ऐकलं बा. आता बा म्हणजे बाप आपल्या मराठीमध्ये. आणि तिच्या नवऱ्याला वाटलं की आपल्याला ही काय म्हणून राहिली आता, की आपल्याला ही बाप म्हटलं, वडील म्हटलं, आणि भलतीच शपथ हिला आपल्याला दिली. आणि असं समजल्यामुळे, असं त्याला वाटल्यामुळे तो पळायला लागला. तेव्हा असं होते, एकाचं म्हणजे जर दुसऱ्याला समजलं नाही तर त्याला गोंधळ उडू शकतो.
त्यांचं सहजीवन हे सुखाचं होऊ शकत नाही. एवढंच नाही, पती पत्नीमध्येच असं नाही, तर दोन मित्र असतील, ते जर एकमेकाला समजून घेतील तरच काहीतरी ठीक आहे. ते जर समजून घेत नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा सुखासाठी मैत्री केलेली असते, त्यामधून दुःखद अनुभव येऊ शकतात. एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे असं तुकोबा म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात, दे या संगती सज्जनांची, मला संत संग दे, संतांची संगती दे, मला समजून घेणारे आणि मला त्यांचं समजेल असे लोक माझ्या जीवनामध्ये येऊ दे, माझ्या आजूबाजूला असू दे, असं तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात. आणि आपल्यासाठी सुद्धा तेच सांगत आहेत आणि तेच महत्वाचं सुद्धा आहे. पुढे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एर एराजे विछिन्न, तेथे वाटेशील सुखापोटी. तुकाराम महाराज म्हणतात की एर एरा, एर एरा म्हणजे एकमेकांना जे विसंगत आहेत, विजोड आहेत, त्यांचं एकमेकांना समजतच नाही, ते एकमेकांना समजूनच घेत नाही, तेथे सुख वाटत असलं तरी त्या सुखापोटी दुःख जास्त वाढून ठेवलेलं असते. दुःख वाढते, सुखापोटी दुःख येते. लग्न केलं सुखासाठी आणि त्यामध्ये त्रासच जास्त व्हायला लागला. एकमेकांना पती पत्नी समजून घेतलं नाही तर काय होईल? सुखापोटी दुःख येईल. उदाहरणार्थ, भाषा जरी एक असली, बाहेर कोणाशी तरी वाद झाला, एखाद्या व्यवहारामध्ये समजा पुरुष फसला, घरी आला, चेहरा पडलेला, लाल, आणि हे घरी येता बरोबर विचारते काय झालं, काय झालं, आणि सांगितलं काय झालं. बघ आता स्त्री जी समजून घेणारी असते ती की म्हणते काही हरकत नाही, आपण कुणाचं वाईट केलेलं नाही, आपलंही चांगलंच होईल, यामध्ये थोडंफार नुकसान होईल आपलं, परंतु या प्रसंगामधून आपण सहजपणे निघून जाऊ. हे झालं समजून घेणं. परंतु समजून न घेणारी असली, विसंवाद जर असला तर ती काय म्हणेल, तुम्हाला समजत नाही, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, यांना विचारायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे, तो पा फसला का, त्यानं किती मोठं केलं, होईल का नाही, असं होईल. आणि असं जर वाटलं तर बघ, लग्न केलं नसते सुखापोटी आणि याला मात्र दुःख मिळते. त्याला वाटते घरातल्यापेक्षा बाहेर बरं आहे. तेव्हा घरात आल्यानंतर पत्नी, मुलं, सुना यांनी जर समजून घेतलं तर त्या माणसाचं जीवन हे सुखाचं होते. एवढंच नाही तर आता स्त्रिया सुद्धा नोकरी करतात, व्यवसाय करतात. या स्त्रियांवर सुद्धा बऱ्याच गोष्टी, काय म्हणू आपण, बऱ्याच गोष्टी त्यांना सहन कराव्या लागतात. व्यवहारामध्ये काही अनुभव येतात, नोकरीच्या ठिकाणी काही अनुभव येतात. मग अशा वेळेला पुरुषानं सुद्धा ते ऐकून घेणं, तिला समजून घेणं हे महत्वाचं असते. आता तुम्ही मला घरात राहणाऱ्या स्त्रियांना प्रश्न नसतात का? नक्कीच असतात. उलट नोकरीवाल्या स्त्रियांपेक्षा घरात राहणाऱ्या स्त्रियांचे सुद्धा प्रश्न असतात. त्यांना सुद्धा मन असते, त्यांना सुद्धा म्हणजे बोलायचं असते. आणि त्यांचं बोलणं जर पतीनं समजूनच घेतलं नाही, त्यानं जर त्याचीच लावली की मी बाहेर जातो, कमावतो, याचाच जर त्यानं गर्व केला आणि या बाईनं जर समजा घरात आल्यावर त्याच्या होदी कटकट केली, त्याला व्यवस्थित खाऊ घातलं नाही, हा कमवू शकेल का? याचं कार्य व्यवस्थित होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. किंवा स्त्री पुरुष हे जे आहे ते रथाचे दोन चाकं आहेत. दोन्ही चाकं व्यवस्थित चालायला पाहिजे. एक जरी समजा असं गडबडीत झालं तर संसार सुखाचा होत नाही. हे तुकोबारायांना आपल्याला सांगायचं आहे. समजून घेणारे असले पाहिजे, फक्त भाषेपुरतं मर्यादित नाही, मन समजणारे पाहिजे. एकाची काळजी दुसऱ्याला असली पाहिजे. फक्त काळजी असून चालत नाही, समजून सुद्धा घेतलं पाहिजे. हे संत तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. तसंच संत तुकाराम महाराज हे संत वृत्तीचे होते, साधू होते. आणि त्यांना काय मागितलं त्यांनी तर संगती जी आहे ती सज्जनांची मला मिळू दे. दे या संगती सज्जनांची, संतांची संगती मला मिळू दे. आता सज्जनांची संगती संसारी व्यक्तीला सुद्धा आवश्यक आहे.
अहो, प्रवासामध्ये एखाद्या वेळेला 2 लोक बसलेले असतील आणि बाजूला तिसरा बसलेला असेल आणि हे 2 लोक जर एखादी गोष्ट करत असेल आणि तिसरा जर असा दुर्जन असेल, भांडखोर स्वभावाचा असेल, विसंगत असेल, तर काय करतो तो माहीत आहे का? हे जर आरामशीर बोलत असतील तर त्या विषयामध्ये विनाकारण उडी घेतो आणि त्यांच्याशीच बात करायला लागतो. मागच्या 15 दिवसामध्ये असंच झालं. मी बसने, सहसा बसने जात नाही, परंतु अकोल्याला जाण्याची गरज पडली, बसने गेलो तर 2च्या सीटवर 2 जण बसले. इकडच्या सीटवर मी बसलो, खिडकी शेजारी होतो आणि तिकडून माझ्या शेजारी एक गृहस्थ बसलेले होते. आता ते जे लोक आहेत बाजूच्या सीटवरचे ते कमी आवाजात बोलत होते बिचारे, इतक्या कमी आवाजात की काही शब्द ऐकू येत होते, काही ऐकू येत नव्हते, याला स्पष्ट ऐकू येत असतील, परंतु ते आपसात बोलत होते. कोणाशी वाद नव्हता, त्यांचा संवाद सुरू होता. आता ते राजकारणावर बोलत असतील कदाचित, हा दुसऱ्या पक्षाचा, त्यांचं बोलणं दुसऱ्या पक्षाचं, त्यांचा संवाद होता. दोघांना एकमेकाचे मुद्दे पटत होते अशातलाही भाग नाही. ते एकमेकाशी आरामामध्ये संवाद साधत होते, बोलत होते, एकमेकाची मतं व्यक्त करत होते आणि तिसऱ्या व्यक्तीला त्याचा त्रासही नव्हता. अतिशय कमी आवाजात ते बोलत होते, पण आता आजूबाजूला असलं थोडंफार ऐकू येतेच. आता याला काय करावं? यानं त्या संवादामध्ये उडी घेतली म्हणजे आता तिसरा देत आल्यावर वादच होणार आहे. याला समजूनच घेतलं नाही, ते काय भरून आले आणि नसती भानगड त्यांच्याशी सुरू केली आणि जोरजोरानं वाद करायला सुरुवात केली. तुम्ही असं काय भरून आले, असं कसं बोलता तुम्ही? तेव्हा ते दोघं मित्र होते, त्यामधल्या एकानं म्हटलं की आम्ही वाद नाही करून राहिलो, आमचा संवाद सुरू आहे, आमचं बोलणं सुरू आहे सहज, आम्ही एकमेकांचे मुद्दे एकमेकाला सांगून राहिलो आणि तुमचं काहीच काम नाही यामध्ये बोलायचं. आता हा म्हणतो तुम्ही बोलत असाल पण मला एक बोला ना, बाई माझे विचार हे आहे ते असंच आहे, हे असंच असायला पाहिजे, तुम्ही असं कसं काय बोलता? आता असे जर लोक फक्त बसमध्ये अर्ध्या 2 तासाचा रस्ता असतो, 1 तासाचा रस्ता असतो, तेवढ्यामध्ये जर असे लोक असले, दुर्जन लोक, तर कुठच्या कुठे त्या प्रवासाचा जो आनंद असते, संवादाचा आनंद असते, तो गमावू शकतात. दुःख जरी जीवनामध्ये आलं नाही तरी आनंद मात्र गमावू शकतात. विचार करा, ज्याला घरामध्ये समजून घेत नसती, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्याला काय वाटत असेल? म्हणून मित्रांनो, परस्परांना समजून घ्या, गैरसमज होऊ देऊ नका. गैरसमज हा सर्वात मोठा शत्रू आहे नात्यांचा. मैत्री असेल, पती पत्नीचं नातं असेल, मुलांचं नातं असेल, तर या नात्यांमध्ये समज महत्वाचा आहे, गैरसमज नको, गैरसमज नसावा. आणि झाले असतील तर ते वेळीच दूर करा, परस्परांशी बोला आणि गैरसमज दूर करा, शक्यतो होऊच देऊ नका. चांगले विचार ठेवा, परस्परांविषयी बरं चांगले ठेवा, नक्कीच संसार सुखाचा होईल. हेच संत तुकोबारायांना सांगायचं या अभंगामध्ये. नाहीतर मग तेथे वाढीशील सुखापोटी, सुखासाठी केलेलं असते तिथे त्रास व्हायला लागतो, असं होऊ नये यासाठी परस्परांना समजून घेणं महत्वाचं आहे, एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. दोन्ही बाजू ह्या समजून घ्या आणि वादाऐवजी संवाद करा, वाद नको, हेच संत तुकोबांना म्हणायचं आहे. तेव्हा संत तुकोबाराय जसं आपल्याला ईश्वर भक्तीचं महत्त्व सांगतात, ईश्वराची भक्ती केल्यानं मनाला शांती मिळते आणि मनाला शांती मिळाली म्हणजे आपली इतर कामं सुद्धा शांततेने आपण पार पाडू शकतो. त्यासाठी जे खूप मोठा म्हणजे अवडंबर वगैरे वाजवण्याची गरज नाही. असे तुकोबारायांचे सुद्धा काही अभंग आहेत जे नामस्मरण हे सर्वात मोठं आहे आणि भक्तीची साधी व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्या असे तुकोबा प्रापंचिक माणसाला सुद्धा मार्गदर्शन वेगवेगळ्या अभंगामधून करतात, त्यांनी केलेला आहे. हा सुद्धा अभंग त्यामधलाच एक आहे. तेव्हा परत एकदा हा अभंग आपण म्हणूया.
कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, तैसे वज नको करू कमलापती, देया संगती सज्जनांची, तिने पाचेरिले इनबा म्हणून, येरुपळे आन झाली आता, तुका म्हणे येर येराजे विछिन्न, तेथे वाढेशीन सुखापोटी. असा हा संत तुकोबाराचा अभंग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. चुकलं असेल माफ करा, आवडलं तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय हरी माऊली, जय हरी. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, तैसे वज नको करू कमलापती, देया संगती सज्जनांची.